संविधान दिन पूर्णा शहरात मोठ्या उत्साहात संपन्न। पूर्णा शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा माजी पदाधिकारी यांच्या संयुक्तरित्या सर्वांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। याप्रसंगी रिपब्लिकन नेते प्रकाशदादा कांबळे, माजी नगर उपाध्यक्ष उत्तम भैया खंदारे, सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक प्रतिनिधी दादारावजी पंडित, माजी नगरसेवक अशोकराव धबाले, पीजी रणवीर, वामनराव काळे, बीबी लोखंडे, डॉक्टर तूप समंदर, विजय जोंधळे, ज्ञानोबा जोंधळे, बळीराम खारे, हिरामन खंदारे, झोटिंग कांबळे, राहुल धबाले, बालासाहेब कुरे, नागेश एंगडे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शामरावजी जोगदंड, माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे, बौद्धाचार्य त्रिंबक कांबळे, अतुल गवळी, अमृत कराळे, उमेश बारहाते, लामसोंगे साबळे, सूरज जोंधळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते तथा महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर रिपाई नेते प्रकाशदादा कांबळे माध्यमांशी बोलताना म्हणाले की भारताचे संविधान हे 75 वर्षापासून नांदत आहे आणि संविधानाने दिलेले हक्क आणि जे कर्तव्य ठरवून दिलेले आहेत त्यांच्याशी एकरूप होण्याचा संकल्प संविधानाने या देशातल्या या लोकांवर सोपवला। तर या संविधानाचा जागर होणं महत्त्वाचं आहे, अशा प्रकारचं नम्र आव्हान त्यांनी यावेळी केलं। भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं की जगातील सर्वच देशातील संविधानातील भारतातील संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे। हे फक्त मीम असं म्हणत नाहीये, तर जागतिक दर्जाचे जे काही विचारवंत आहेत त्यांच्या विचारांच्या कसोटीला उतरलेलं भारताचं हे संविधान आहे। भारत हा खंडप्राय देश आहे। काश्मीर ते कन्याकुमारी असा विभागलेला आहे। या देशात विविध जाती धर्माचे, प्रथा परंपरेचे लोक राहत आहेत। ते सांगतात की देशवासियांना शुभेच्छाही त्यांनी दिलेल्या आहेत। या प्रसंगी मंजुषाताई पाटील यांनी भारतीय संविधानातील उद्देश पत्रिकेमधील वाचन करून सर्वांना आत्मसात करायला सांगितलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्रिंबक कांबळे यांनी केलं, तर कार्यक्रमाची सांगता ही सरनैथे गाथेने करण्यात आली। संविधान दिन त्या निमित्तानं पूर्णा शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा, बुद्ध विहार समिती, संविधान गौरव समिती यांच्या वतीनं संविधान दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला पूर्णा शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या संविधान दिनाच्या निमित्तानं भारतीय संविधान हे निश्चितपणे जगामध्ये जे काही संविधान आहेत त्या सर्व संविधानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे। हे मी असं म्हणत नाही, तर जागतिक दर्जाचे जे काही विचारवंत आहेत तर त्यांच्या विचाराच्या कसोटीला उतरलेलं भारतीय संविधान आहे। भारत हा खंडप्राय देश आहे। काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत अतिशय विस्तृत अशा विभागामध्ये विभागलेला हा देश आहे। या देशामध्ये विविध जाती धर्म पंथ परंपरा आहे आणि विशेषतः अंधश्रद्धा रूढी परंपरेनं ग्रासलेला हा देश, आणि या देशामध्ये भारतीय संविधानानं सामाजिक समता, राजकीय समता, सांस्कृतिक समता, आर्थिक समता आणण्याचं एक महत्त्वपूर्ण काम या संविधानाला अभिप्रेत होतं। परंतु राज्यकर्त्याच्या संविधान अंमलबजावणीच्या अनास्थेमुळं भारतीय संविधानाला जे काही अपेक्षित होतं, भारतीय संविधानचे जे निर्माते आहेत बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे काही अभिप्रेत होतं ते आतापर्यंत त्यांच्या स्वप्नामधला जो काही भारत आहे तो निर्माण होऊ शकला नाही। पूर्णा शहरामध्ये भारतीय संविधान गौरव समितीच्या माध्यमातून गेल्या 23 वर्षापासून आदरणीय प्रकाशजी कांबळे जे मुख्य संयोजक आहेत, त्याचप्रमाणे आदरणीय उत्तम भैया खंदारे, सामाजिक कार्यकर्ते दादारावजी पंडित आणि पूर्णा शहरातील भारतीय बौद्ध महासभा विहार समिती गेल्या 23 वर्षापासून संविधानाचा सातत्यपूर्ण जागर करत असते। आणि या माध्यमातून बाकी कुठे काय नसेना, परंतु पूर्णा शहरामध्ये
पूर्णा तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये एक संविधान संस्कृती निर्माण होण्याचं काम मोठ्या प्रमाणावर निर्माण होताना दिसत आहे। आजच्या दिनी आपण अशी एक संकल्प करूया, भारतीय संविधानाप्रमाणे आपलं आचरण असलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं भारतीय संविधानाचं जे मूल्य आहे तर ते आपण प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया। अधिक न बोलता भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं पूर्णावासियांना, देशवासियांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। 26 नोव्हेंबर 2024 भारतीय संविधान दिन या दिनाचं औचित्य साधून पूर्णा येथील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते, पूर्णा नगरपालिकेचे गटनेते उत्तम खंदारे, दादारावजी पंडित, श्रीकांतजी हिवाळे, बौद्ध महासभेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी संयुक्तरित्या डॉक्टर आंबेडकर चौक येथे भारतीय संविधानाचा हा दिवस साजरा करण्याचा संकल्प केला आणि आज तो मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आला। भारतीय संविधान हे 75 वर्षापासून आपल्या देशामध्ये नांदत आहे। हे नांदत असताना भारतीय संविधानाने या देशातील नागरिकांना दिलेले हक्क आणि ठरवून दिलेल्या जे कर्तव्य आहेत याच्याशी एकरूप होण्याचा संकल्प संविधानाने या देशातल्या लोकांवर सोपवला। परंतु राज्यकर्त्यांनी हक्काच्या बाबतीमध्ये या देशातील नागरिकांना जागरूक केले नाही। कर्तव्याच्या दृष्टीने आमचे सैनिक, आमचे कर्मचारी, आमचे नागरिक या देशावर निष्ठा बजावतात, देशासाठी कुर्बान होतात, परंतु त्यांच्या हक्काची जेव्हा बाब येते त्यावेळी मात्र त्यांच्या हक्काकडे दुर्लक्ष केले जातं। संविधानाची जी राजकीय व्यवस्थापकीय जी बैठक आहे त्यामध्येच संविधानाला पाहिलं जातं, परंतु या देशामध्ये हे संविधान अखंडितरित्या या देशाला ठेवण्यामध्ये यशस्वी झालं, याकडे याचं महत्त्व हे राजकीय लोक या देशाला कळू देत नाहीत, सांगत नाहीत। या देशामध्ये जी काही अनास्था या राजकीय पक्षांबद्दल, राजकीय लोकांबद्दल निर्माण झालेली आहे त्याचं गालबोट या संविधानावर येऊ नये या दृष्टीनं संविधानाचा जागर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हा जागर भविष्यामध्ये या देशातल्या प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे अशा प्रकारचं नम्र आवाहन आजच्या दिनी मी करतो आणि या देशाचं संविधान या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या रक्तामध्ये अभिसरण त्याचं व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय।